हैप्पीनेस के ऊपर बहुत सारे रिसर्च हो रहे हैं। तो हम चर्चा करने के पहले एक सिर्फ रिपोर्ट देखते हैं कि रिपोर्ट क्या कह रही है, या इसके लिए जो कवरेज कुछ किया है उसके बारे में हम थोड़ा देखते हैं। के लिए इतने परेशान क्यों हैं? अब हम आपको यह बताएंगे कि दुनिया भर में ज्यादातर लोग खुश रहने के लिए इतने परेशान क्यों हैं, और इंटरनेट पर लोग सबसे ज्यादा ये सर्च क्यों कर रहे हैं कि खुशी का मतलब क्या है और खुश रहने के लिए क्या जरूरी है। यानी सब लोग खुश रहना चाहते हैं, खुश रहने के फॉर्मूले ढूंढ रहे हैं, और खुश रहने के लिए ही पूरी दुनिया परेशान है। इंटरनेट पर मिले ताजा आंकड़ों के मुताबिक इस समय दुनिया में बहुत सारे लोग ऐसे हैं जो खुश रहने के लिए अक्सर चिंता और तनाव में रहते हैं, और इनमें भी ऐसे लोग ज्यादा हैं जिनके पास अच्छी नौकरी है, बड़ी गाड़ी है, बड़ा घर है, जरूरत की तमाम सुख सुविधाएं हैं, पैसा है, लेकिन इन लोगों के जीवन में खुशी नहीं है। इसीलिए ये लोग अब इंटरनेट पर एक ही सवाल को सबसे ज्यादा सर्च करते हैं, और वो सवाल ये है कि खुश रहने के लिए क्या जरूरी है और खुश कैसे रहा जाए। और स्थिति ये हो गई है कि अब लोग पैसा देकर खुश रहना सीख रहे हैं, और दुनिया में इस समय खुशी का उद्योग 124 लाख करोड़ रुपए का हो चुका है, और इनमें भी हमारा देश भारत इस इंडस्ट्री के लिए सबसे बड़ा बाजार बन चुका है। हैरान रह जाएंगे कि भारत में इस समय खुशी के 50 करोड़ से ज्यादा ग्राहक हैं जो खुशी को ढूंढ रहे हैं, जो खुशी को खरीदना चाहते हैं। जो विकल्प सबसे ज्यादा पसंद किया जा रहा है वो है सोशल मीडिया का। क्या सोशल मीडिया से भी खुशी मिल सकती है? क्या सोशल मीडिया के जरिए भी खुश रहा जा सकता है? इस समय जितने भी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हैं, उनका सबसे बड़ा काम आपको खुशी बेचना है, और इसीलिए इंस्टाग्राम से लेकर टिकटॉक जैसे ऐप्स पर सबसे ज्यादा वो कंटेंट देखा जा रहा है जो लोगों का मनोरंजन कर सकता है, और लोगों के चेहरे पर पल भर के लिए ही सही एक मुस्कान लाकर उनका मूड बदल सकता है। अमेरिका की मशहूर टाइम मैगजीन ने हाल ही में लोगों के इस बदलते व्यवहार और स्वभाव का अध्ययन किया, और यह बताया कि मौजूदा युग थकावट का युग है, जिसमें हमारी नई पीढ़ी तनाव से और स्ट्रेस से, चिंताओं से इतनी घिरी हुई है कि खुद को इतना थका हुआ महसूस करती है कि ये नई पीढ़ी अब वो सब कुछ करना चाहती है जिससे तनाव को कम किया जा सके, जिससे इस थकावट को कम किया जा सके। खुशी बेची जा रही है और खुशी के खरीदार बहुत है। मेरा सबसे पहला सवाल अनघा जी को है कि क्या खुश रहना सच में इतना मुश्किल होता जा रहा है, जो कि खुशी हमारा एक नेचुरल नेचर है। हम मतलब आराम से खुश रह सकते छोटी छोटी बातों में, लेकिन जो रिपोर्ट अभी हमने सुना, तो क्या आप अपने अनुभव से बताएगी कि खुश रहना क्या सच में इतना डिफ़िकल्ट है? सबसे पहले नमस्कार सभी को। अगदीच प्रामाणिकपणे सांगू का, माझं हिंदी अतिशय वाईट आहे, आणि त्याने आज जर खुश राहायचं ठरवलं असेल तर मी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही। त्यामुळे जे काही माझं तोडकं मोडकं हिंदी आहे ते समजून घेऊन, किंवा मराठीत बोलणं तुम्हाला चालणार असेल तर मराठीत मी छान तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। लाजवाब। आणि मला मनापासून असं वाटतं मितालीताई की आनंदाला भाषा नसते, आनंदाला भावना असते, आणि भावना येरदई पोचत असेल तर मराठी, हिंदी, उर्दू कोणत्याही भाषेत बोललात तरी भाव थेट काळजापर्यंत पोचतो। काळीच फुलणं महत्त्वाचं आहे। माझ्या मते आनंदाचा पहिला टप्पा तोच असतो, नाही का? येस येस। जो प्रश्न ताईने मला विचारला की खुश राहणं एवढं अवघड आहे का, मुळात सांगू का, मी त्या दिवशी तिच्याशी गप्पा मारताना म्हणलं होतं की आम्ही काय करतो माहिती आहे का, विकतो, देतो, घेतो, ह्या सगळ्या बाजारात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की आम्ही तुलना करत बसतो की आमचा आनंद मोठा का त्यांचा आनंद मोठा। खरं आहे की नाही सांगा? कारण काय होतं माहिती आहे, स्वतःला तराजूतच बसवून ठेवलं ना तर एक पारडं कधीतरी खालीवरच होणार। दोनच गोष्टी होऊ शकतात, एक तर आपण तराजूतून उचलायचं, नाही तर आपला काटा वरच्याच्या चोडून द्यायचा की तो आपोआप बॅलन्स करतो। या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात। कारण असं सांगते, याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण मला असं वाटतं की आनंद हा कधीच बाहेरून घेता येत नाही हो। खुशियाँ कभी बाहर से नहीं आती,
बीज कसं आतच दडलेलं असतं, ते आधी जमिनीत मुरवलं तर अख्खं झाड उगवून येईल ना. तसंच आनंदाचं बीज तुम्ही तुमच्या आत मुरवलं तर ते बाहेर येईल. बऱ्याचदा आपण बाहेरूनच अनेक गोष्टी उसण्या घेतो, तसा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, पण तसं नसतं. अगदी सोपं सांगते की जो ताईने मला प्रश्न विचारला तुझ्या अनुभवातून, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की जर मला स्वतःला आनंद मानायचाच नसता ना, तर माझे डोळे जाऊन आता जवळपास 10वं वर्ष आता चालू आहे, 10 वर्ष होतील. माझं वयच 25व्या वर्षीचं असं होतं की जिथे खऱ्या अर्थी आनंदाचे पत्ते शोधायला सुरुवात झालेली असते की नाही ताई. यस. म्हणजे माझ्या समोर अनेक गोष्टी समोर येऊन थांबलेल्या असतात. मग माझं करिअर असेल, माझ्यासाठी उभ्या असणारे समोर मुलांची रांग असेल, आत्ताच्या भाषेत अनुरूप वेगवेगळे, तर तशा मुलांची वेगवेगळी रांग असेल, अशा 100 गोष्टी माझ्या आजूबाजूला असताना जेव्हा मला डेंग्यूमुळे माझे डोळे गमवावे लागतात आणि त्या क्षणी मला हे मान्य करावं लागतं की नाव दिस इज माय लाईफ, तर मग मी त्या अंधाराच्या वरती मी स्वतः प्रकाश होऊन मात करायची आहे का मी अंधारातच कुढत बसायचं आहे, हे मी ठरवायचं असतं. मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूच्यांनी मला आनंदात ठेवलं असेल, पण मी आनंद घेतला की नाही याला महत्त्व आहे की नाही. सोपं विचारू का, बायका इकडे जास्त आहेत का पुरुष जास्त आहेत? सगळेच आहेत. सगळेच आहेत. अच्छा चला, आधी तायांपासून सुरुवात करू. उसण्या पैठण्या घेऊन नाही ना आवडत, घेता की नाही स्वतः विकत? बरं विकत घेऊन नेसता की नाही? मग जसे हीच गोष्ट आहे, ती साधी सोपी गोष्ट आहे की तुम्ही साधी पैठणी नेसल्यावर पण 2 सेकंद कॉलर टाईट होते का, तर माझ्याकडे आज मोर नाचतोय बरं पदरावर. मग हा जर पदरावर नाचत असेल ना, तर हा साधा विचार करा की कोणाची उसनी एखादी गोष्ट घेऊन तुम्ही एक दिवस ठेवू शकता. उसना आनंद पैठणीसारखाच जर मानलात तर तो मौल्यवान असेल, तर तो एक दिवसापुरता घेऊन चालत नाही. तो तुम्हाला तुमच्या हक्कानं मिळवावा लागतो आणि योग्य वेळी हक्कानं मिरवावा लागतो. किंबहुना जशी पैठणी जपून ठेवता तसा मनातून जपून ठेवावा लागतो, तर आनंद टिकतो. जपता येतो, वाढवता येतो, मुरवता आणि मिरवता दोन्ही येतो. हा मला सगळ्यात महत्त्वाचा धागा खूप वाटतो. सुंदर, खूप सुंदर. आणि पुरुषांच्या भाषेत सांगायचं तर बाईक, आयुष्यात बायको एवढीच बाईक जपता की नाही. मग त्याची जेवढी मनापासून काळजी घेते, एक चरा आला तरी चर्र होतं मनात, तर त्याची जेवढी काळजी घेतली जाते ना, इतका साधा विचार यंत्राचा होत असेल तर मनातल्या आनंदाचा मंत्राचा नाही करू शकत आपण. मनाला चरा येत असताना का नाही थांबत आपण, भांबावत का नाही? तो चरा थांबतो का? आणि मग मला म्हणायचं की चरा असेल तर असा चरा होऊ दे की तो चरा सुद्धा तुम्हाला पल्याड घेऊन जाईल. इतकी ताकद आपल्यात असली पाहिजे. थोडक्यात सांगू का, आनंद मला मनापासून असं वाटतं की तुम्ही शोधाल त्यात आनंद आहे आणि तुम्हाला गवसेल त्यात आनंद आहे. फक्त तुम्ही तो जाणला पाहिजे आणि अनुभवला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खूप छान सांगितलं अनघाताईंनी. मी पुन्हा तुमच्याकडे येईल, कारण की एक्सेप्टन्स इज द की ऑफ हॅपीनेस. एक्सेप्ट केलं म्हणून आनंद है. आनंद हे मनामध्ये आहे, ही मनाची स्थिति है, ये मन की स्थिति है. हम हर बार कहते हैं, मैं डॉक्टर सोनाली देशपांडे जी को पूछना चाहती हूँ कि जब हमारा स्टेट ऑफ माइंड हैप्पीनेस है, फिर भी हम लोगों को वो स्टेट ऑफ माइंड मेंटेन करने के लिए क्यों डिफिकल्टी होती है? धन्यवाद. मी पहिले सगळ्यांचे धन्यवाद मानते की आज मला मिताली ताईंनी, मी मराठीतच सुरू ठेवलं आहे आता कन्वर्सेशन. हिंदी बहुत सारे लोग बाहर भी देख रहे हैं, तो अगर आप हिंदी में डेफिनेटली आई विल ट्राई माय लेवल बेस्ट. तो सबसे पहली बात कि मिताली जी ने मुझे इतनी अच्छी अपॉर्चुनिटी दी. सो अपॉर्चुनिटी इन दैट सेंस कि आप सब लोगों के साथ मेरे अनुभव तो मुझे बांटने ही है, लेकिन सबसे पहले ये मेरे लिए बहुत ही आई कैन से इवोल्यूशनरी सिचुएशन है कि मेरा जो काम रहता है वो हमेशा दुख में, वेदना में, जो मेंटल इलनेसेस में जो लोग हैं उनके साथ बात करना, उनकी केसेस को समझना, उनके प्रॉब्लम्स को समझना और जो कुछ शास्त्र में लिखा है उसके अनुसार उनको गाइडेंस टेक्निक्स देना, ये मेरा काम है. तो ऑब्वियसली 5, 6, 7 घंटे मैं वेदना के सिचुएशन में रहती हूँ. पॉजिटिव साइकोलॉजी जो आजकल बहुत बात होती है, डेफिनेटली दैट इज़ अ पार्ट ऑफ माय इवन ऑक्यूपेशन, पर जिसको मुझे बहुत बार सर्वसामान्य तरीके से शेयर करना है लोगों के साथ, वो मौका नहीं मिलता है जो मिताली जी ने दिया.
सो ये जो एस्पेक्ट है, अभी इन्होंने पूछा कि खुशियाँ क्या हमें जो हमारे अंदर से है, क्या हमें वो खरीदने की ज़रूरत है या हम बेच सकते हैं। तो बहुत अच्छी बात अभी अनघा जी ने बोली है, जो उन्होंने कहा है कि खुशियाँ हमारे अंदर से है, क्योंकि हमारा देश ऐसे सिचुएशन पे था या शायद अभी है और होगा आगे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा। यानी खुशी का पासवर्ड हमारे पास था, हम भूल गए हैं। उसे थोड़ा रिमेंबर करना पड़ेगा। बहुत सारी सिचुएशन में तो वो रिमेंबर्ड भी है, तो जैसे अभी अनघा जी ने, उनको रिमेंबर हो गया, उन्होंने उसको लागू किया। तो जैसे मिताली जी ने अभी बोला कि एक्सेप्टेंस इज़ वन की, चॉइस इज़ अनदर की। जो उन्होंने चूज़ किया, जो चॉइस की एबिलिटी है ह्यूमन पूरे न्यूरोबायोलॉजिकल सिस्टम में है, दैट इज़ व्हाट वी आर बीइंग ह्यूमन, वी आर गिफ्टेड विद दैट एबिलिटी कि हम चूज़ कर सकते हैं। जैसे हर एक प्राणी को भूख लगती है, हर एक प्राणी को नींद आती है, हमें भी आती है, हम भी उन्हीं प्राणियों की प्रजाति में से ही है। लेकिन एक ऐसी फ्रीडम दी है हमें, अस्तित्व ने बोलो, भगवान ने बोलो, जिसको बोलना है जिस भाषा में, लेकिन हमारे पूरे न्यूरोबायोलॉजिकल सिस्टम में ऐसी सिचुएशन है कि हमें फ्रीडम है चॉइस की, जो शायद एक कुत्ते, बिल्ली को, किसी शेर को भी नहीं है। शेर जिसको हम जंगल का राजा कहते हैं, उसको भी वो फ्रीडम नहीं दी है। हम खुद को बदल सकते हैं, हम चूज़ कर सकते हैं। अगर मुझे ये नहीं वो खाना है, हमें अगर खुद को समझ लो, आजकल चलता है नॉन वेज टू वेजिटेरियन, वेजिटेरियन टू वेगन। मैं ऐसा किसी को नाम नहीं रख रही, ये खा रहा है वो खा रहा है, बट मैं ये बोल रही हूँ कि चॉइस है। सो द एबिलिटी टू चूज विच इज़ देयर इन अवर न्यूरोबायोलॉजिकल सिस्टम, सम पीपल आर यूजिंग इट। सो हुएवर इज़ यूजिंग, वो खुश है। जो नहीं यूज़ कर रहे हैं, तो ऐसा होता है कि हमारे घर में कुछ चीज़ें हम यूज़ ही नहीं करते, लेकिन हमें दिया है। तो खुशी खरीदने की ज़रूरत तभी पड़ती है जब हमारे पास क्या है ये हमने देखा ही नहीं है। शायद इस घटना ने मुझे एक बहुत थोड़ा सूखा सूखा काम दिया है, ऐसे मुझे लगता है मिताली जी ने, क्योंकि अनघा जी का काम जो है बहुत इमोशन से लबलब है। उन्होंने जो कुछ बोला है उसे थोड़ा साइंटिफिक टेक्निकल भाषा में मुझे शायद आपके सामने रखना पड़ेगा, तो दैट इज़, इसलिए मैं इसको सूखा सूखा काम बोल रही हूँ। इनका काम पूरा जूसी है, बट डेफिनेटली दैट इज़ व्हाट माय वर्क इज़। तो मैं इसको कोशिश करती हूँ कि ये न्यूरोबायोलॉजिकल सिस्टम का चॉइस है, जो मुझे इनकी पूरे अभी जो बोला अनघा जी ने उसमें समझ में आ गया। उन्होंने वो चूज़ किया, जो पैठणी का उन्होंने उदाहरण दिया कि मेरे घर में है, मैंने चूज़ किया, मेरे आजू बाजू के लोगों ने मुझे आनंद में रखा, लेकिन मैंने भी तो चूज़ किया आनंद में होना। सो दैट चॉइस इज़ ऑलवेज विथ अस। हाँ, बहुत कारणों से हम उसको भूल जाते हैं, प्रॉब्लम्स आते हैं, ऐसा नहीं कि हम कुछ गलत है, बहुत डिफ़िकल्ट सिचुएशन में से जाते हैं, बहुत आसान नहीं होता है, हर एक का पर्सनालिटी फैक्टर भी होता है जो शायद अनघा जी के पास है। तो वो सब बात की बातें हैं, बट डेफिनेटली अंदर से है हमारे। बहुत सुंदर बात बताई कि चॉइस करने की एबिलिटी हमारे पास है। मैं अनघा ताई को पूछना चाहती हूँ कि जब अचानक से ये पता चला कि मैं देख नहीं सकती, उस समय एक्सेप्टेंस करना और चूज़ करना उस चीज़ को, फिर से पहले तो एक्सेप्ट करना और उसके बाद चूज़ करना, वो क्या जर्नी रही, वो आपके अनुभव के आधार से आप बताएं, क्योंकि हैप्पीनेस इज़ अगेन चॉइस। तो आप बहुत खुश हैं, क्योंकि जब भी हम इनको पहली बार मैं इनको सुनी स्वयं टॉक में, तो जैसे वो मराठी बोल रही थी वैसे ही मैंने बोलना शुरू कर दिया, जैसे जैसे आई वॉज जस्ट कॉपिंग हर। तो आज मैं इसलिए मराठी ज़्यादा बोल नहीं रही हूँ क्योंकि बहुत लोग बाहर भी देख रहे हैं, यहाँ पर भी कोई है जो मराठी अगर ना समझे तो बहुत इंपॉर्टेंट चीज़ें आपकी मिस हो जाएगी। इसीलिए मैं फिर से हिंदी पे आ रही हूँ, बट इफ़ यू आर कम्फर्टेबल इन मराठी प्लीज़ कॅरी ऑन। शुअर। सबसे पहिली बात, मी मगाशीच म्हटलं तसं माझी भाषा फार छान नाही आहे, म्हणून मी फक्त तुमच्यापर्यंत दोन्ही भाषांचा आधार घेऊन बोलण्याचा प्रयत्न करीन। आणि सगळ्यात पहिल्यांदा सोनालीताई, अजिबातच असं हेजिटेशन नको, कारण तुम्ही मुझे ऐसे लगता है कि साइंटिफिक बेस ये सबसे मायने लगता है, क्योंकि उसके आधार पर ही पूरा मतलब मला वाटतं की आपली इमारत किंवा आपला पूर्ण जो डोलारा असतो तो त्याच्यावर तोललेला असतो, त्यामुळे वो बेस है और उस पे हम सब खड़े हैं।
तो आपका सभी कहना सबसे मायने लगता है. जैसे आपने कहा कि आप सब स्ट्रक्चर बताओगे और मैं उसका मे बी इंटीरियर करूँगी, बस उतना ही काम हमारे दोनों के पास है. तर क्या हुआ था, तो मेरे आई वॉज लाइक 25 years old. तो तभी 2014 की बात है. तो 2014 में डेंग्यू, जैसे कोविड ने धूमशान सगळं केलं होतं ना, वो मचाया था, वैसे ही कोविड जैसे डेंग्यू ने 2014 में किया था. तर मी आता गमतीने म्हणते, तेव्हा असं काही म्हणता नाही यायचं, पण मी गमतीनं असं म्हणायचे की मी पहिली मुलगी अशी होते की जिचे डेंग्यूमध्ये डोळे गेलेत. आय लॉस्ट माय साईट, बट वेन आय रिअलाइज की आय लॉस्ट माय साईट बट नॉट माय विजन. तर त्या दिवशी कदाचित या गोष्टी सोप्या गेल्या. मैं सिंपल बात बताऊं, मुझे ऐसे लगता है कि हमारी आंखें हार्डवेयर है और चक्षु सॉफ्टवेयर है. हमें चुनना है कहाँ से देखना है. क्योंकि एक एक्सरसाइज करते हैं. चलो आप सभी आंखें बंद कर दीजिए, सभी. चिटिंग नहीं करना है. आता खरं खरं उत्तर द्यायचं. दिसतंय का दिसत नाहीये? बघा, विचार करून उत्तर द्या. दिसतंय का दिसत नाहीये? दिसतंय. मग मला तुम्ही कसं विचारता की तुला कसं दिसत नाही? सिंपल महत्वाची गोष्ट असते की माझ्या समोर काय चाललंय, मेरे सामने क्या चल रहा है, वो शायद मैं नहीं देख पा रही हूँ, पर मुझे क्या करना है ये तो मैं देख पाती हूँ. आय थिंक मला असं वाटतं की हॅपीनेस इज अ पर्स्पेक्टिव्ह. तुमचा दृष्टिकोन आहे. मी हजारो वेळा हे वाक्य बोलले की शाळेत ना त्रिकोण, चौकोन, पंचकोन, सप्तकोन शिकवतात यार, पण आम्हाला दृष्टिकोन शिकवत नाहीत. शाळांमध्ये ज्या दिवशी पर्स्पेक्टिव्ह शिकवतील ना, त्या दिवशी वाईडर होत जातील आपल्या गोष्टी. बिकॉज दिस इज शिअर पर्स्पेक्टिव्ह. एक सिंपल गोष्ट सांगू का, म्हणजे पटकन कळेल. मी काय केलं हेही त्याच्यातून समजू शकता म्हणजे तुम्ही. गोष्ट अशी, आणि माझ्या मते गोष्ट कळेल, मला जमलं तर मी हिंदीत बोलते. तर गोष्ट अशी आहे की एक माळीदादा असतात आणि माळीदादा झाडं छान लावत असतात. आणि एक अत्यंत सधन असा व्यापारी असतो, श्रीमंत. आणि त्या श्रीमंत व्यापाऱ्याने असं सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत माझी बाग छान सजली पाहिजे आणि माझ्या घरातलं पाणी भरलं पाहिजे. आणि त्याला परीक्षा काय दिली, तर त्याच्या हातात जे भांडं दिलं त्याला खाली भोकं होती, फुटकं गळकं भांडं होतं. मला सांगा, गळक्या भांड्याने पाणी भरता येईल? नाही. विहीर लांब, घर दुसरीकडे, ते पाणी घेऊन येईपर्यंत निम्म पाणी सांडायचं आणि तो रोज ओरडा खायचा. मग म्हणायचा, साहेब भांडं बदलून द्या ना. तर ते म्हणायचे, भांडं बदलून देणार नाही, तुला बदलता येत आहे का बघ. बघा, तो व्यापारी सांगत होता, भांडं बदलून देणार नाही, तुला बदलता येत आहे का बघ. विहिरीपासून घरापर्यंत रोज ओरडा खातच माळीदादा पाणी भरायचे. साधारण 1 तासात भरून होणारं पाणी त्या सगळ्या फुटक्या भांड्यामुळे 2 तास भरायला लागायचे. हे सगळं करत असताना सुद्धा त्या व्यापाऱ्याने सांगितलं, हेच 6 महिने चालू ठेवायचं. आणि व्यापारी निघून गेला. 6 महिन्यांनी जेव्हा घरी आला तर मागच्या अंगणात गेल्यानंतर त्याला कळलंच नाही की आपण नक्की कुठे आलोय. तर तो भांबावून त्याने विचारलं की हे आवार बदललं कसं. तर माळीदादा म्हणाले, तुमचं म्हणणं काय होतं, पाणी भरायचं आहे, भांडं गळकच असणार आहे, मग मी पाणी वाया कशाला घालवू. त्या माळीदादाने विहिरीपासून घरापर्यंत सगळ्या रस्ताभर बिया पेरून ठेवल्या आणि त्या गळक्या भांड्यातून रोज थेंब 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 पाणी गळत जायचं. 6 महिन्यात बाग होती त्याच्या तिप्पट फुलली. तेव्हा व्यापाऱ्याने विचारलं, हे तुला कसं सुचलं. तेव्हा त्याने सांगितलं की दादा, तुम्ही त्या पात्रातलं छिद्र म्हणजे भोग पाहिलं आणि मी त्यातलं सिंचन पाहिलं. तुम्ही त्यातला नकार पाहिलात आणि मी त्यातलं फुलणाऱ्या बागेतला होकार पाहिला. आता प्रश्न विचारते, जर आपण डेस्टिनी स्पीक्स मोर दॅन अस असं म्हणत असू, वेन डेस्टिनी इज स्पीकिंग विथ मी लाईक दिस, तर मला तिच्याशी संवाद साधताना आजूबाजूचे सांगत होते, कूल वी आर देअर, बट मला स्वतःला सांगायचं होतं, डोंट वरी आय एम देअर. या गोष्टीशिवाय मला पुढे जाता येणार नव्हतं. तुम्ही जर त्याला छिद्र बघत असाल तर मला ठरवायचं होतं की बॉस इथे बिया पेरायच्या आहेत, जे उगवेल ते उत्तम उगवलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणते की वेन यू आर पॉझिटिव्ह नथिंग इज निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी हे पुन्हा पर्स्पेक्टिव्ह आहेत.
एक लक्षात घ्या, कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह असला तरी पॉझिटिव्ह वाटायचा की नाही? मग निगेटिव्हिटी वाईट असते का? तुम्ही बघाल त्या गोष्टीत, अरे काय निगेटिव्ह, अरे मी नेहमी हे सांगते की सेल सुद्धा प्लस मायनस असल्याशिवाय रिमोट चालत नाही यार. आयुष्याचा रिमोट प्लस मायनस असल्याशिवाय कसा चालेल? कंट्रोल तुमच्या हातात आहे. दोन्ही असणारच आहे, धरायचं काय हा प्रश्न आहे. निगेटिव्हिटी असतेच, योग्य वेळी ती धरायची, नको असतील तेव्हा पॉझिटिव्हिटी धरायची. आपलं काम चालू राहिलं पाहिजे. आनंद हा पॉझिटिव्हिटीत किंवा निगेटिव्हिटीत नसतो. जे ताईने सांगितलं, आनंद म्हणजे हॅपीनेस इज जस्ट एक्सेप्टन्स विथ अ ग्रेस, बोथ वेज, ग्रेसफुल अँड विथ अ ग्रेस. खूप छान, खूप सुंदर. बेसिकली आनंदाची जी परिभाषा है, आनंद की जो परिभाषा है आज के समय पर बदल चुकी है. आज खुशी, प्लेजर, ब्लिस, हैप्पीनेस सबको एक ही नाम दिया जा रहा है. तो मेरा सवाल सोनाली जी को है कि जब हम प्लेजरेबल एक्टिविटी करते हैं जहाँ पर डोपामिन जनरेट होता है, जो आज सब जानते हैं, तो क्या वो डोपामिन एडिक्टिव है क्योंकि खुशी का डोज बढ़ाना पड़ता है? जी ज़रूर. आजकल तो डोपामाइन फास्ट करके भी एक ऐसा कंसेप्ट आ रहा है कि आपको, जैसे हम मंगलवार को फास्ट रखते हैं या शनिवार को फास्ट रखते हैं शनि देवता की कोप से बचने के लिए, वैसे डोपामाइन भी एक कोप है एक प्रकार से. क्योंकि ये एडिक्शन की परिभाषा में ही लिखा है कि जिसकी मात्रा बढ़ानी पड़ती है. जैसे हम हर रोज़ दूध पीते हैं तो आपको दूध की मात्रा नहीं बढ़ानी पड़ती है. आप अगर 1 गिलास दूध पीते हैं तो दूध की ऐसी सब्सटेंस है, जो दूध ऐसा सब्सटेंस है जो आपको 10 गिलास दूध की तरफ नहीं शायद लेके जाएगा. दूध आप 1 प्याला पी लेंगे, आपको अच्छा लगेगा, एक आध दिन अच्छा लगा तो 2 प्याला पी लें. लेकिन कुछ सब्सटेंसेस है स्पेशली जो आपके अंदर वो डोपामाइन का लेवल का डिमांड बढ़ाएंगे आपके पूरे सिस्टम में, हमारे ब्रेन में स्पेशली. तो वो भूखे रहेंगे. उसी को डॉक्टर्स लैंग्वेज में बोला जाता है क्रेविंग. So craving is not always it's most of the time is something which is asked by the neurobiological system by you. और जो बढ़ाना पड़ता है, ऐसा नहीं कि बस आप थोड़ा ले लेंगे और उसको अच्छा लगेगा. So जो भी चीज़ आप क्रेविंग के लिए दोगे that will be the pleasure. So जिससे आपको थोड़े टाइम के लिए खुशी तो महसूस होगी, लेकिन बाद में आपको वो गम में बदलते हुए देखा जाएगा. ना वो पूरा सिस्टम डिपेंड होगा उस चीज़ पे जिसको हम अल्कोहल बोलेंगे या ये मोबाइल एडिक्शन बोलेंगे कुछ. तो आप पूरे डिपेंडेंट हो गए. अभी आपका डोपामाइन आपके हाथ में नहीं रहा, अब वो सिस्टम के हाथ में चला गया. दैट इज़ व्हाट इज़ कॉल्ड एज एडिक्शन. कि अब मेरे में वो अपने आप जनरेट करने की एबिलिटी नहीं रही, कुछ ना कुछ बाहरी मुझे लगेगा. इवन समटाइम्स रिलेशनशिप्स बिकम्स एडिक्टिव, जिसको हम लोग हमारी भाषा में टॉक्सिक रिलेशनशिप्स बोलते हैं. कि हमें पता है कि सामने वाला एक्सप्लॉइट कर रहा है, गलत है, फिर भी हम उसी व्यक्ति के, जैसे मेरे पास केसेस आते हैं तो मुझे सब पता है डॉक्टर कि दैट पर्सन इज़ नॉट गुड फॉर मी, बट स्टिल इट इज़ एडिक्टिव. सो बहुत बार गलत प्रकार के रिलेशनशिप भी हमें एडिक्शन के लिए, और वो सब प्लेजर के अंडर आते हैं. लेकिन आप जिस खुशी की बात कर रहे हो वो खुशी एक बहुत अलग प्रकार की स्थिति है. अगर यहाँ पे बहुत, मैंने जैसे नाम सुने, बहुत डॉक्टर से मेरे से बहुत सीनियर है, अनुभवी है, इसलिए शायद मेरे बातचीत में कुछ कम ज़्यादा हो तो वो माफ़ करते. लेकिन WHO का जो डेफिनेशन है, वो डेफिनेशन हमारी सिस्टम में, इंडियन सिस्टम में बहुत अच्छे ढंग से पहले ही लिखा गया है. जैसे आयुर्वेद में बोला जाता है, समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय स्वस्थ इति अभिधीयते. माने हमारे शरीर के जो तत्व है, शरीर चलाते हैं, अगर वो समस्थिति में है तो खुशी है. अगर हमारे शरीर के दोष है, बैलेंस है, हीमोग्लोबिन की एक मात्रा है, 20 से ज़्यादा बढ़ेंगे तो डॉक्टर अच्छा नहीं बोलेंगे, तो उसकी मात्रा है तो वो भी एक खुशी है. सो शरीर के तल पे एक खुशी है. एक्सक्रीटरी सिस्टम अच्छी होती है तो भी खुशी है, सो वो भी है. सो वो बॉडी लेवल पे खुशी है. बहुत सुंदर. कि प्लेजरेबल एक्टिविटीज़ के लिए हमें बार बार अगर हम डिपेंड रहते हैं, लेकिन हमें ये फीलिंग आती है कि हम खुश हैं, लेकिन उसको फिर बढ़ाना पड़ता है उस मात्रा को. अनघाताई, मी तुझ्या अनुभवावरनं विचारते की आज यंग जनरेशन, आणि तू निवेदक म्हणून काम करते, तू अँकर म्हणून वर्क करते, तुझा खूप लोकांशी संबंध येतो. आज यंग जनरेशन
आणि नॉट ओन्ली यंग जनरेशन पण इवन खूप चांगले शिकलेले लोकसुद्धा प्लेजरेबल ॲक्टिव्हिटीजला हॅपीनेस म्हणतात. आणि म्हणून खूप सुखसुविधा येऊनही माणसाचं असं व्हायला लागलं की एकटेपणा वाटतो. खूप खूप आनंद म्हणजे रोजचा आनंद ते लुटत आहेत, पण ती आनंदाची परिभाषा कुठेतरी बदलती आहे. तर ज्यावेळेस प्लेजरेबल ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायला नाही मिळणार जास्त किंवा बघायला नाही मिळणार, इवन बघण्यात पण खूप सुख आहे, ते नाही आहे, तरीही आपण त्याला आतमध्ये तू तुझ्या अनुभवावरनं त्या आनंदाला तू कसं घेतलंस, कसं पचवलं आणि कशा पद्धतीने तू त्याला एक्सप्रेस केलंस. या दोघी जणी एकतर शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामुळे त्यांना जी परिभाषा कळते ती मला नाही कळत. पण मला एकच वाटतं, त्या दोघी जणी ज्या पद्धतीनं सांगतायत ना, सेरोटोनिन डोपामाइन जे काही असेल, मला असं वाटतं की काय होतं बऱ्याचदा आम्हाला ना प्लेजर, हॅपीनेस, आनंद, समाधान, सुख ह्याच्यातल्या थिनर लाईन्स कळत नाहीत ग ताई. आम्हाला माहितीच नसतं की अच्छा हे आपण करतोय हे प्लेजर आहे, आम्ही हे करतोय ह्याला सुख म्हणतात, हे वरवरचं आहे, आम्हाला समाधानापर्यंत जायचं आहे. आणि एक सांगू, आपल्याला फिलॉसॉफी कदाचित हळूहळू अभ्यास करून माहिती असेल, मे बी पढ़ने के बाद समझता है, रट्टा मारने के बाद 60%, 70% क्या 90% भी आता है, पर वह समझता है क्या? 4 वर्षांनी विसरून जातो आपण साधा अभ्यास सुद्धा. तर आयुष्याचं पुस्तक समजून घेणं मुश्किल आहे. आणि या थिनर लाईन्स बऱ्याचदा कळत नाहीत म्हणून गडबड आहे. जे सोनाली त्याने सांगितलं ना, ती मला सगळ्यात अमेझिंग गोष्ट वाटते की प्रत्येक गोष्टीतला बॅलन्स जर आपल्याला साधता आला तर तो तुम्हाला आपोआप समाधानापर्यंत घेऊन जातो आणि समाधान तुम्हाला आपोआप आनंदापर्यंत घेऊन जातं. कारण आपल्याकडे नेहमी म्हणतात की सुखाला कदाचित विरुद्ध शब्द असतो दुःख, आनंदाला आपल्याकडे विरुद्धार्थी शब्द नाही. कारण आनंद ही स्थिती आहे, हे मूळ आपण समजून घेतलं तर मग तुम्हाला एखादी गोष्ट त्या क्षणी नाही मिळाली ना तरीसुद्धा तुम्ही त्या स्थितीत शांत असता. आत्ता बऱ्याचदा आपण तसे नसतो, कारण ताई जसं म्हणाली तसं क्रेविंग, सतत काहीतरी हवं असतं आम्हाला. आणि हे हवं असणं इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतं. मी त्या दिवशी ना ताईशी गप्पा मारताना एक अप्रतिम अनुभव सांगितला होता, ज्याच्यातून मी स्वतः शिकले. मी आकाशवाणीला काम करते, तर आकाशवाणीला अँकर म्हणून काम करत असताना आम्ही एक मोठं प्रोजेक्ट केलं होतं. 13 भागांची एक सिरीज केली होती. सुधीर फडके आणि गदी माडगुळकर, आपल्या महाराष्ट्रातले 2 अत्यंत नामांकित संगीतकार, गीतकार आहेत, त्यांच्यावर आधारित. त्यांची जन्मशताब्दी होती. तर त्याच निमित्ताने 13 भाग करत असताना अजून कुठला तरी एखादा कदाचित अँकर निवडला असता मे बी आकाशवाणीने. त्या आमच्या ज्या हेड आहेत नेहा खरे त्यांनी, तर त्या अँकरनी काय केलं असतं, कदाचित त्यांचं काम 2 महिन्यात पूर्ण झालं असतं, बट मला घेतल्यामुळे त्यांचं काम जवळपास 6 महिने चाललं. कारण माझा स्पीड, माझ्या सांगण्याची पद्धत किंवा काहीतरी वेगळं हे बदलत बदलत गेलं. मी न राहून जेव्हा एकदा मावशीला विचारलं की मावशी तू का दुसऱ्या कोणाला घेतलं नाहीस, की तू कदाचित तुझं काम सोपं झालं असतं, तुझं काम पटपट झालं असतं, तुला आनंद मिळाला असता, वेळ मिळाला असता. तेव्हा तिने जे उत्तर दिलं ना ते माझ्या आयुष्याकडे पाहण्याचं उत्तर आहे माझं. ती म्हणाली, अनघा एक लक्षात घे, तू 1 वर्षाचा विचार करतेस. 1 वर्षात 2 महिने आणि 6 महिने हा स्पॅन डेफिनेटली कमी जास्त आहे, पण ज्या वेळेला आपण एखादा रेकॉर्डेड शो करतो तेव्हा तो लाईफ लॉंग टिकतो. जेव्हा ते आयुष्यभराच्या पानावर राहणार आहे त्यावेळेला जर माझे 4 महिने जरी जास्त गेले तरीसुद्धा त्याच्यातनं येणारं आउटपुट हे 2 महिन्यापेक्षा कितीतरी वरच्या क्वालिटीचं असणार असेल, तर माझ्यासाठी 4 महिने हे आयुष्यभराच्या पानात खूप छोटे होतात. थिंक बिग. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही फक्त समोरचं बघतो, दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे, फार सुंदर ओळ आहे सुधीर मोग्यांची, की दूर कुठेतरी पहाट तो सूर्य, बघा कळतंय का, दूर कुठेतरी पहाट तो सूर्य काळोखाचे मन दवळते. सूर्य उगवायला लागला की काळोखाला कसं तरी वाटायला लागतं की बॉस माझं राज्य संपणार. एक किरण उगवला तरी. दूर कुठेतरी पहाट तो सूर्य काळोखाचे मन धवळते, घनदाट रानी चालत्या पाऊला पाऊला पुरते प्रकाशते. त्या क्षणी तुम्ही जे पाऊल टाकाल ते प्रकाशमान झालं पाहिजे, हे अगदी बरोबर. याचा अर्थ त्या क्षणाचा आनंद कळला पाहिजे, पण याचा अर्थ मी फक्त तेवढाच विचार केला पाहिजे असंही होत नाही. क्षणही महत्त्वाचा असतो आणि आयुष्यही महत्त्वाचं असतं.
पुन्हा एकदा मला राहवत नाही म्हणून मी पैठणीचं उदाहरण देते की पैठणीत असलेली बुट्टी पण महत्त्वाची असते आणि तिचा अख्खा पदरही महत्त्वाचा असतो. जरतारी पण कमी नाही होत, बुट्टी समजून घेतली तरी आणि पदर समजून घेतला तरी. साडी बघताना अख्खी बघता तशी आयुष्याची साडीसुद्धा तितकीच सुंदर होऊन बघता आली पाहिजे. कारण मला असं वाटतं की आपण वस्तू फार सुंदर निहाळतो हो, आयुष्य नाही निहाळत आहेत. वस्तू विकत घेताना आपण जेवढे कीन असतो तेवढं आयुष्य समजून घेताना नसतो. वस्तू घेत असताना जेवढे आपण किंमत देतो तेवढी आयुष्याला देत नाही. म्हणून कदाचित आपल्या घरातल्या वस्तू मौल्यवान असतात, माणसं नाही. ही गोष्ट जर लक्षात घेतली ना तर स्वतःकडे बघण्याचे 100% पर्स्पेक्टिव्ह बदलतील. तुम्ही स्वतःकडे वस्तू म्हणून न बघता तुम्ही तुमच्याकडे तुमचा अस्तित्व म्हणून बघा. आपल्याकडे म्हणतात की नाही की कोयले, म्हणजे तुम्ही जर समय की चीजे म्हणतात ना की तुम्ही जर दीर्घ काळ ठेवलात तर कोळशाचा सुद्धा हिरा होतो. जर असं असेल तर माझ्यासमोर त्यावेळेला जर अंधाराच्या स्वरूपात भगवंतानं कोळसा ठेवला असेल तर मी असं म्हणते की मी त्याला थोडा ठेवूनच दिला. त्याला म्हटलं नियतीला अजून मला घासून पैलू पाडू दे. एक वेळ अशी येईल की इतरांच्या मनाची अंगठी होईल आणि मी हिरा म्हणून विराजमान असेल. वाह वाह, खूप सुंदर. एक्सेप्टन्स लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आले त्याला बॅलन्स करून चालणं, प्लेजरमध्ये लक्षात येत नाही. पण ही जी गोष्ट सांगितली ती अतिशय सुंदर होती की हम अभी वर्तमान का क्षण तो हमको जीना ही है, लेकिन भविष्य का बड़ा एक चित्र भी हमारे सामने होना चाहिए. यहाँ से मैं डॉक्टर सोनाली जी को पूछना चाहती हूँ कि आज इंस्टेंट का ज़माना है, इंस्टेंट ग्रेटिफिकेशन चाहिए. इंस्टेंट ग्रेटिफिकेशन में लोग खुश हैं, और जो बहुत आगे की सोचता है या बहुत बड़ा पर्सपेक्टिव सोचता है लोग उनको कई बार पागल भी समझते हैं. लेकिन जो बात अनघा जी ने कही आप उसको इलैबोरेट कीजिए, क्योंकि इंस्टेंट ग्रेटिफिकेशन की वजह से आज इंस्टेंट प्लेजर का ज़माना है, और उसी की वजह से हैप्पीनेस जो स्थिति बताई, मन की स्थिति, आनंद ये मन की स्थिति है, उसको एक्सपीरियंस करना अच्छों को भी नहीं जम रहा है. हम आगे का सोचते जा रहे हैं. आप उस पर बताइए. जी, मैंने अभी जैसे बताया कि बहुत ही जो कवि युक्त पार्ट है वो अनघा जी को है और मुझे साइंटिफिक पार्ट है, कोशिश तो करूँगी. ये इंस्टेंट ग्रेटिफिकेशन की जो बात कही इन्होंने, तो एक ना बहुत अच्छा स्टडी हुआ है स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में, मार्शमेलो स्टडी. मेरे ख्याल से आप बहुत लोगों को पता होगा. जो स्टडी जब बोला गया है, यानी ये जो सब मैं आपको बोल रही हूँ ना, जैसे मैंने कुछ पढ़ा है, कुछ समझा है, ट्रेनिंग मैंने लिया है, तो ये मैं सब पेशेंट्स को जब बताती हूँ उसके जो उदाहरण है वो वहाँ पे बैठे हैं. तो जैसे मैं उनको सुन रही हूँ अनघा जी को, तो मुझे ये सब याद आ रहा है कि एवरीथिंग दैट व्हाट इज़ होल्डिंग इन हर पर्सनैलिटी. सो जैसे खुशी का एक पासवर्ड है, वैसे अपने अंदर झांकना जो है वो एक पासवर्ड है. तो इन्होंने जैसे बोला कि आँख बंद करो और आप देखो अंदर, तो यही हम हमारे पेशेंट्स को जब बोलते हैं कि मोबाइल का टॉर्च ऑन करो, बाहर क्या हो रहा है मुझे दिखाई दे रहा है, वहाँ कौन बैठा है, मेरे अंदर क्या हो रहा है. तो मैं बहुत बार ये ऐसा एक सेशन में लेती हूँ कि ये टॉर्च तो ऑन करो, आपके सामने आप बैठे हो, तो ये टॉर्च आपने डाला तो मुझे ये गुलदस्ता दिखाई दे रहा है. अच्छा ज़रा अंदर तो देखो तुम क्या महसूस कर रहे हो इस वक्त. तो ये जो हमारे अंदर चल बिचल है, इंस्टेंट ग्रेटिफिकेशन की बात है, हमें पता ही नहीं है हमारे अंदर है. तो ये मार्शमेलो स्टडी में बहुत बड़ा स्टडी था, प्रोस्पेक्टिव स्टडी बोलते हैं, जो बहुत दिनों तक, सालों तक चला. उन्होंने कुछ 10 बच्चे लिए, 10, 15, 20 जो कुछ है, और उनके सामने एक मार्शमेलो रखा और उनको बोला कि आप ये मार्शमेलो आपको अगर आप अभी खाते हो तो फिर ओके, अगर आप थोड़ा 15-20 मिनट रुकते हो, आधा घंटा रुकते हो, तो हम आपको 2 देंगे. तो सिंपल 8, 5, 7, 10 साल के बच्चे थे. अब बच्चे हैं, बहुत बार तो हम बड़े भी ले लेते हैं. तो कुछ बच्चों ने सोचा अनघा जी कि भाई हम ले लेते हैं, चलो कहाँ आएंगे ये 15-20 मिनट बाद, तो उन्होंने खा लिया वो. और कुछ बच्चे रुके, शायद ये जो बोल रहे हैं ना आगे की सोचना, विजन उन बच्चों में था, तो वो रुके. एक होप था, एक ट्रस्ट था कि आएंगे वो. उस शायद ये सब हमारा साइकोलॉजिकल पर्सपेक्टिव है. लेकिन हुआ क्या बिहेवियर में, समझ लो 5 बच्चों ने ले लिया, 5 बच्चों ने नहीं लिया. अब जिन बच्चों ने नहीं लिया और जिन बच्चों ने लिया, उनका 25-30 साल तक ये अध्ययन किया गया. कहाँ तक पहुँचे? जो बच्चे नहीं लिया, मार्शमेलो जिन्होंने नहीं लिया, तो वो बच्चे बहुत
आगे के पायदान पर ज़िंदगी में सक्सेसफुल माने हाई पोस्ट नहीं, हाई पोस्ट इज़ वन पार्ट ऑफ द सक्सेस, बट जिसको हम ज़िंदगी की खुशी बोलते हैं, तो खुशी की स्थिति में वो जहाँ थे, जिस अवस्था में थे, उनके जो रिलेशन थे, उनके सोशल रिलेशन, वो सब बहुत अच्छा समस्थिति में था, खुशी की स्थिति में थी। तो क्या वो प्रिंसिपल था जो इन बच्चों के अंदर उन्होंने नैसर्गिक रीत्या से पाया? हम इसको ना, इसको हम ट्रेनिंग भी दे सकते हैं, ऐसा नहीं कि अब मेरे में नहीं है तो मैं पैदा कैसे करूँगी। तो शायद अनघा जी में वो पहले से था, तो इसलिए उनको बहुत आसान हुआ, या मुश्किल भी हुआ होगा, लेकिन उनको धीरे धीरे समझा। सो ये जो ग्रिट, या इसको हम हार्डीनेस बोलते हैं, मैंने अभी जैसे बोला, इंस्टेंट ग्रेटिफिकेशन का जो विरुद्ध शब्द है उसको हम बोलते हैं टॉलरेटिंग योर इम्पल्सेस, इम्पल्स टॉलरेंस, फ्रस्ट्रेशन टॉलरेंस, बहुत अच्छा शब्द है। मैं तो ऐसे ही यूज़ करती थी, लेकिन जैसे मैंने पढ़ा मुझे समझा। फ्रस्ट्रेशन टॉलरेंस माने मुझे एक लाइक नहीं आया, मैंने अपना अच्छा फ़ोटो डाल दिया लेकिन लाइक्स नहीं आए, रिव्यूज़ नहीं मिले, फ्रस्ट्रेशन होता है अंदर, तकलीफ होती है, अरे यार मैंने इतना सब डाला, ये क्या हो गया। लेकिन इस फ्रस्ट्रेशन को टॉलरेट करना है, ये जो क्षमता है टॉलरेट करने की फ्रस्ट्रेशन को, जिसको ग्रेट हार्डीनेस बोला जाता है। और अगर वो आप में है या आपके बच्चे में आप लाते हो धीरे धीरे, तो वो धीरे धीरे उसको खुशी का पासवर्ड की ओर रास्ता मिल गया। बहुत सुंदर, खुशी का पासवर्ड खोलने का जो तरीका बताया कि ग्रिट, जो कि अनघा जी में हमने देखा, ग्रिट ये शब्द आजकल बहुत यूज़ होता है, मतलब लंबे समय तक किसी विपरीत परिस्थिति में खड़ा रहने की क्षमता, और वो ट्रेनिंग से आती है, हर किसी को जन्म से नहीं मिलती है। मैं अनघा जी को पूछना चाहूँगी कि डेफिनेटली माता पिता का बहुत बड़ा रोल रहा होगा, क्योंकि इतनी बड़ी सिचुएशन को एक्सेप्ट करना, और ग्रिट से पिछले 10 सालों से जो आप काम कर रही है, वो आप बताइए कि आपने इसको कैसे किया। मी आधी फक्त एक सांगू का, ताई जेव्हा सांगत होती तेव्हा मला मनापासून वाटलं की तुम्ही सगळे सेल्फी काढता का? हो ना, अरे खणखणीत उत्तर तर द्या, समाधानी आहात तर आवाज तर येऊ दे अंगाशी. कसं आहे की आता हसलात की नाही, एक साधा शब्द पण तुम्हाला हसवू शकतो, तर आयुष्यात हसता नाही येणार. तर मला असं वाटतं की तुम्ही सेल्फी काढताना काय करता, जसं त्या टॉर्च म्हणाल्या, सेल्फीचे कॅमेरे बाहेर असतात का आत असतात? तुम्ही स्वतःकडे बघताना आयुष्यात मोबाईलमध्ये 17 वेळा सेल्फी काढता, आयुष्याचा सेल्फी एकदा तर काढून बघा, कॅमेरे बाहेरचे आत वळवून तर बघा, तर तुम्ही तुम्हाला दिसाल. तेव्हा कळणार आहे की आम्ही कदाचित हसतोय, पण मे बी असं तर होत नाहीये ना की तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, असं तर होत नाहीये ना. मग तो गम जर तुम्हाला शोधायचा असेल, ते दुःख कळायचं असेल, मी कितीतरी वेळा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तो की आमच्याकडे ना चंद्रकोर आकाशात तरी असते, नाहीतर आमच्या तरी भाळावर असते. आभाळातली आणि भाळावरची चंद्रकोर काहीही करू शकत नाही. गालावरची चंद्रकोर हसली तर आभाळ लख्ख होतं, एवढं मला नक्की माहिती आहे. आणि केव्हा होऊ शकतं, जेव्हा ताई जसं म्हणते की आपण आपल्यात पाहू शकतो. एक्सेप्टन्स केव्हा, मी मुद्दामून ना हे उत्तर दिलं नव्हतं, मी राखून ठेवलेलं उत्तर होतं. एक लक्षात घ्या, एक्सेप्टन्स ही गोष्ट सोपी नाही. 2च वेळा एक्सेप्ट गोष्टी करता येतात, जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतो. We don't have any option, we have to accept it. Now there is 2 options are there. Either way with a smile or with a cry or tears. तर मी म्हणते ठीक आहे, टीअर्स असेल तर आपल्याकडे स्माइली असते की नाही, टीअर्स ऑफ जॉयवाली, तशी कन्वर्ट करूया. मला असं वाटतं की तुमच्याकडे ऑप्शन. बरं, आता अजून एक विचारते. माझ्या मित्राने फार भारी उत्तर दिलं होतं, ते तुम्हाला सांगायचं आहे, ते तुम्हाला पटकन कळेल म्हणून पण विचारते. रस्त्यात खड्डे सगळ्यांच्या असतात, आमच्याही आहेत, तुमच्याही आहेत. बरं, 2 रस्ते असतील, एक खड्ड्यांचा एक चांगला आहे, कोणता निवडाल? चांगला रस्ता आज खोदकाम करून बंद ठेवलाय, फक्त खड्ड्यांचाच उरलाय आणि मरणाचे खड्डे आहेत, तरी जावं लागणार आहे. जाल का घरी बसाल? मग जर रस्त्यातनं जाता येतं तर आयुष्याच्या रस्त्यातनं का नाही जाता येत? एक. दुसरी गोष्ट, एकदा आम्ही आमच्या मित्राबरोबर चाललं असताना इतकं अफलातून तो बोलला, मी म्हटलं जे भात, मला त्या खड्ड्यांचं आता काही वाटत नाही हो. आम्ही जात असताना तो ड्राईव्ह करत होता, तो मी काहीतरी झालं आणि मी हसले, तर तो मला म्हणाला, वा नगा, तुझ्या गालावरच्या खळ्या आज जरा रस्त्यांवर जास्तच सांडल्यात, म्हणून रस्ता पण सुंदर दिसतोय, जरा जाऊ त्याही मिरवत. सी द थिंग,
आपल्या गालावरची डिम्पल चेहऱ्यावर पडली असा जर पर्स्पेक्टिव्हने तुम्ही रस्त्यातल्या खड्ड्यांकडे बघितलं तर आयुष्यात नाव ठेवाल का हो? सो अगेन आय एम ट्राईंग टू से दिस की दीज आर पर्स्पेक्टिव्ह, हाऊ वी कॅन लुक एट दिस. मी नेहमी पण हेही म्हणते की आम्ही लुक्सकडे लक्ष देतो यार, लुकआउटकडे लक्ष देत नाही. पण हे कसं डेव्हलप केलं ताई? डेव्हलप तू त्याच्यासाठी काय केलं? सांगते, ते पण सांगते. आता हे सगळे उदाहरणं मी का देत होते तुम्हाला चटकन समजावं म्हणून. 2 गोष्टी आहेत. मला असं वाटतं की तुमच्यासमोर येणारे जे जे पर्याय असतात ना ते तुम्हाला मोल्ड करायला लावतात. एकतर माझे वडील, मी आधीही सांगितलंय स्वयंमध्ये, कोणाला रिपीट होत असेल तर क्षमस्व, पण 2013 साली माझे वडील गेले. आणि एक कायम गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला सांभाळणारे आई किंवा वडील यापैकी कुठला तरी एक आधारस्तंभ गेला ना की तुमचं बालपण संपतं, तुम्ही क्षणात मोठे होता. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. एक तर मी घरातली मोठी मुलगी आहे, माझा धाकटा भाऊ आहे. तर त्या सगळ्याचा परिणाम असा असतो की तुम्ही, मराठीत नाही गाणं आहे, मी आईची मुलगी व्हावे, मी आईची व्हावे आई. इतके दिवस माझी आई माझ्यासाठी माझी आई होती, पण ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी मला एवढंच कळलं होतं की आज मला तिची आई व्हायचं. मला माझ्या आईची आई होता येणं ही सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट असते वेन तुम्ही तुमचे रोल चेंज करता. सी, लाईफ इज अ ड्रामा. आय फील सो. यू हॅव टू चेंज युअर रोल लाईक दिस. तुम्हाला स्पॉटलाईटमध्ये यायचं असतं यार, पण तुम्हाला ड्रामेबाजी नको असते. ऐसे नहीं हो सकता. ड्रामा हो, स्पॉटलाइट में आना हो तो ओके, चेंज द रूल्स. की कभी करना है, तुम्हाला माहिती पाहिजे ना तुमचं आयुष्य कसं आहे. आता ज्या वेळेला माझे डोळे गेले त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी लहानच झाले. आई माझ्यापेक्षा कितीतरी पट मोठी झाली. आपण म्हणतो ना लहान माझी बाहुली आणि मोठी तिची सावली, तशी ती सावली होऊन माझ्यापेक्षा कितीतरी व्यापक होऊन उभी राहिली. केव्हा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा माझ्यासमोर एकही व्यक्ती रडली नाही तेव्हा. माझ्यासमोर माझ्या मित्रमैत्रिणींपासून माझ्या आईपर्यंत मी 20 दिवस ICUत असताना माझ्यासमोर एकही व्यक्ती रडली नाही, एकही व्यक्ती निगेटिव्ह बोलली नाही, एकाही व्यक्तीने मला आयुष्यात तुझं पुढे काय होणार आणि डोळ्यांचं काय झालं हा प्रश्न विचारला नाही. जेव्हा की माझे डोळे इतके वियर्ड दिसत होते. आज मी सांगू शकते शांतपणे ही गोष्ट की माझे डोळे पूर्ण बाहेर आले होते. जो पांढरा भाग आहे तो लाल आणि काळा भाग आहे तो पांढरा असा दिसत होता. ते भीषण दिसत होतं. पण ते पाहत असताना सुद्धा हे सगळे शांत होते हे मला दिसत होतं. मला धक्का नक्की होता कारण मला माहितीच नव्हतं व्हॉट इज गोइंग ऑन. बट वेन द थिंग इज, मला हे कळतं की हे सगळे शांत राहण्याचा प्रयत्न करतायत तर मला अधिकारच नाही आहे. आणि ही समजूत केव्हा येते? जेव्हा आपण ऑलरेडी मोठे झालेलो असतो. कदाचित बाबांच्या जाण्यामुळे माझी परिपक्वता वाढलेली होती. सी, डेस्टिनी इतकी शहाणी असते ना की जी तुम्हाला आपोआप चेंज करायला लावते हो. मेकअप मन नसला तर स्वतः मेकअप करून घेतो, तसं आयुष्यात एखादा मेकअप मन नसला तर तुम्हाला रंगवावं लागतं आणि नाटकात उभं राहावं लागतं. तशी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीत तुम्ही उभे राहू शकता. दुसरी गोष्ट, एक्सेप्टन्स हा फक्त मी करून चालत नाही, सगळ्यांनी करावा लागतो माझ्या आजूबाजूच्या. आणि मी तुला तिसरी गोष्ट सांगू ताई, तुलना. जो मी पहिला भाग सांगितला होता, माझ्या बाबतीत तुलना केव्हा झाल्या? ज्या दिवशी मी माझ्या संघर्षाचे 20 एपिसोड्स केले ना त्या दिवशी हे मला लक्षात आलं की माझ्यापेक्षा प्रचंड अडचणींना समोरच्या व्यक्ती सामोरे जात आहेत. मला सद्गुरू कृपेने गोष्टी समोरासमोर मिळाल्यात हो. मला एकानेही प्रश्न विचारला नाही की तू जिवंत काय आहेस. मला एकानेही प्रश्न विचारला नाही की आज तुझ्या पुढे कमवायचं काय. मला एकानेही असं काही सांगितलं नाही की आता कंटाळाला तुझा घराबाहेर निघून जा, जीव दिलास तरी चालेल. हे आमच्या समोर सांगितलेलं आहे. आणि अजून एक उदाहरण देते. घरकुल नावाची नाशिकमधली संस्था आहे ताई. मी तिथे गेले, मला इतकं रडू येत होतं ते सगळं बघून. ती मुलगी अशी आहे, 2 उदाहरणं मला आवर्जून द्यावीशी वाटतात ज्याने माझं आयुष्य बदललंय. ती मुलगी अशी आहे की ज्या मुलीला स्वतः कूस सुद्धा बदलता येत नाही, ती हलूच शकत नाही, ती एक अवयव एवढं बोट सुद्धा हलवू शकत नाही. आणि जेव्हा मी तिला भेटायला गेले तेव्हा मी तिला विचारलं कशी आहेस, तर तिने माझ्याकडे असं काय तिचं काय एनर्जी, मला तिच्या वाईब्स इतक्या सुंदर येत होत्या. तिने मला बघून हसून सांगितलं मस्त आहे. आणि मी 1 सेकंद ना भांबावून तिच्याकडे बघत राहिले. म्हणलं यार, हिच्याकडे जे पोटेन्शियल आहे ना मस्त म्हणण्याचं, तुम्ही सगळेजण सगळ्या गोष्टी असून सुद्धा एकदा तरी इतकं मस्त आहे म्हणता का? तुम्हाला विचारलं कसं आहे, बरं आहे, असं काढा प्यायल्यासारखं उत्तर देता.
अहो ते काढून टाका, काढा ही गोष्ट काढा, असं असं मी म्हणेन आज या निमित्ताने. कशाला त्या स्माइलीज आयुष्यात ठेवायच्या? छान चाललंय म्हणा ना, स्वतःला कधीतरी मी मस्त आहे असं पहिल्यांदा म्हणायला शिका, असो अथवा नसो. हे तर पहिल्यांदा एक्सेप्ट करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला असं झालं की यार मला डोळे नसले तरी मी भरा वावरू शकते. ही मुलगी वावरू शकत नाही. तिला विचारलं की मावशी तुझं खूप करते ना, तेव्हा ती म्हणाली आय लव्ह यू मावशी. प्रेम करायला कसं शिकावं? आणि दुसरं उदाहरण, जेव्हा एका संस्थेत, हे मी प्रत्यक्ष पाहिल्याने, आमचा नवीन दादा आहे नवीन काळे, त्याच्या आईवडिलांनी सांगितलेले उदाहरण आहे. माझ्या अंगावर काटा येतो अजूनही सांगताना. काय उदाहरण असेल, एका NGOत ते गेले होते आणि तो मुलगा, ही मुलगी बोलू तरी शकत होती, तो मुलगा फक्त श्वास चालू आहे म्हणून जिवंत होता. फक्त देह, हाडा मांसाचा गोळा, जस्ट लाईक अ अलाइव्ह बॉडी. मी अंडरलाईन करून गोष्टी बोलते हा. आणि त्याचे आई वडील इतके शांत, चेहऱ्यावरती इतकं हसू. मी मगाशी म्हटलं तसं की आज एक्सरसाइज म्हणून उद्याचा एक दिवस करून बघा, कपाळावर आठ्या असणारी 100 माणसं दिसतील, एक माणूस दिसेल जो जरा बरा हसेल. अशा पद्धतीचं हसू जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं, त्या दाम्पत्याने, काळे दाम्पत्याने उत्तर विचारलं की तुम्ही इतके समाधानी एवढ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये कसे आहात? काय उत्तर दिलं असेल? इमॅजिनही नाही करू शकत आपण हे उत्तर. त्यांनी उत्तर असं दिलं की अहो, आपण देवाची नाही का हो पूजा करत? देव आपल्याशी बोलतो का? देव हलतो का? देव चालतो का? देव पाहतो का? तर आपल्याला माहिती असतं हे तो सगळं करतोय, पण तो तिथे फक्त मूर्ती रूपात असतो. आमच्याकडे त्याने आमच्या बाळाच्या रूपात देव म्हणून पाठवलाय. तो काहीही करत नसला तरी त्याचा सांभाळ करणं ही आमची पूजा आहे. आणि म्हणून आम्ही ही रोज देवाची पूजा करतो, तसे आमच्या पोराची पूजा करतो. त्याला भरवतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की बाळकृष्णाला नैवेद्य दिलाय. कॅन वी थिंक लाईक दिस? नो. बिकॉज आम्ही फक्त आमच्यात असतो. यार सोडा ना. सेल्फीमध्ये सेल्फ आणि आय या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला स्वत्व आणि सत्व दोन्ही नाही कळणार आहे. दोनों देखो यार. आम्हाला काय माहितीये, मी नेहमी म्हणते मी 24 तासमध्येच असतो. पडा ना बाहेर, जा ना पुढे. जेव्हा मीचा वी होतो आणि मीचे आम्ही होतात, तेव्हा तुमच्या आयुष्यात ते पर्स्पेक्टिव्ह वाईड आणि वाईज दोन्ही होतात. आणि माझ्या आयुष्याने मला हेच शिकवलं. म्हणून मी कितीही निवेदनाच्या तारांकित दुनियेत वावरत असले तरी सुद्धा मला त्या झगमगते तारे माझ्या पाठीवर मिरवावेसे वाटत नाहीत. याचं कारण अशा असंख्य सामाजिक संस्थांमध्ये खरे तारे मी बघते तेव्हा वाटतं की अरे ह्यांना सामावून घेतलं तर माझं आभाळ लख आहे, नाही तर नाही होणार. बहुत खूप है ना. ग्रीडची खरी परिभाषा, हार्डीनेसची खरी परिभाषा ताईंनी सांगितली आणि इतके सुंदर उदाहरण दिले. इथे जेव्हा त्यांनी सांगितलं की एक्सेप्टन्स कसा झाला, कारण आजूबाजूच्या लोकांनी एक्सेप्ट केलं आणि आजूबाजूचे लोक खूप शांत होते. परंतु मी आणि सोनाली ताई किंवा असे बरेच डॉक्टर जे बघतात की आजूबाजूचे लोक एक्सेप्ट करत नाहीत आणि त्यावेळेस स्वतः एक्सेप्टन्स कसा वाढत जातो किंवा कसा वाढवायचा, कारण त्याच्यामुळेच लोनलीनेस आणि डिप्रेशनकडे माणूस जास्त जातोय किंवा कंपॅरिझन करतोय. चांगले डोळस माणसंसुद्धा कंपॅरिझन करतात. तो हम क्या कर सकते हैं जिससे हम एक कंटेंटमेंट, हमको अंदर से फीलिंग आनी चाहिए, क्योंकि हैप्पीनेस के पीछे सब भाग रहे हैं, लेकिन कंटेंटमेंट की फीलिंग तभी आएगी जब हम खुद एक्सेप्ट करेंगे. तो इसमें डेफिनेटली पेरेंटिंग का रोल बहुत बड़ा रहा. जो अनघाताई ने बताया, दोनों उदाहरण में बताया उन्होंने कि एक माता पिता बोल रहे कि हम भगवान देखता नहीं है या हम वो बात नहीं करता है हमारे साथ में, तब भी पेरेंट्स ने जो जवाब दिया और उनके पेरेंट्स से भी जो उनको पेरेंटिंग आई कि सभी ने एक्सेप्ट किया, उनके माता ने कभी कंप्लेन नहीं की. तो ये रोल बहुत इम्पॉर्टेंट है. हैप्पीनेस बच्चों को बचपन से ही सिखाने की ज़रूरत है, जिसमें क्या पेरेंटिंग का रोल है या ट्रेनिंग का क्या रोल है. जी बहुत ही अच्छा. इन्होंने जो उदाहरण दिया है उसको लेके मैं थोड़ी सी बात आगे बढ़ाना चाहती हूँ मिताली जी ने, कि मैं जैसे पढ़ाई कर रही थी अपने साइकोलॉजिकल ट्रेनिंग के लिए, मैंने बहुत ढूंढा कि एक तो ऐसा थियरी मिले जिसमें पेरेंटिंग का रोल ना हो, कि बस पेरेंटिंग ना हो और बच्चा या कुछ जो कि ह्यूमन बीइंग है वो अपने बलबूते पे आगे जा रहा है.
हज़ारों लाखों थेरीज होंगे, रिसर्च होंगे, जो हम पढ़ते हैं 12-15 होंगे। बहुत कोशिश की मैंने, सबसे जो आजकल अच्छी मानी जाती है और सब जगह यूज़ की जाए, एग्जिस्टेंशियल थेरी, तो उसमें भी उन्होंने एक थेरी नहीं है जहाँ पे पेरेंटिंग का रोल नहीं लिखा। सो द इन्वायरमेंट जो रोल है, उसका रोल कोई भी बायोलॉजिकल थेरीज हो वो डिनाई ही नहीं कर पा रही है, क्योंकि जहाँ वहाँ देखेंगे। इसलिए तो शायद बोला जाता है कि भगवान खुद धरती पर नहीं आ सकते, माँ बाप को भेजते। तो क्यों, क्या रोल है पेरेंटिंग का? तो डेफिनेटली इन्होंने तो बहुत, इनकी माँ ने जो उतनी ये दिखाई, वॉट एवर रिस्पॉन्सेस उन्होंने टेलर में, उनको दुख होगा, लेकिन उन्होंने वो बयान नहीं किया ताकि अपनी बच्ची को ना वो महसूस हो। हम पेरेंट्स अपने आप में कितना वो व्यक्त कर सकते, थोड़ा मार्क इधर उधर बताया बच्चे ने कि हमारा चेहरा उड़ जाता है, क्या हो गया, और उसको कितना मिला 98, तुझे 96, क्यों, 2 कम, तो आ गया ना। बहुत बार मेरे पास जब बच्चे आते हैं तो बोलते, मैं बोलती हूँ अभी तो तुम्हारी माँ ने, पिताजी ने बोलना बंद कर दिया। मैडम ऐसे नहीं, वो वैसे बताते, पूछते अरे वो श्रेया को कितने मार्क्स मिले, तो इनडायरेक्टली वो पूछेंगे, बच्चे को पता चलता है। तो अभी जो अनघा जी ने बोला, मुझे जैसे वो बोल रही है, मैं बोल रही ना, मुझे मेरे सामने थेरी जैसे सामने आ रही है। तो जो डॉक्टर कार्ल रोजर्स है, उन्होंने बहुत अच्छे ढंग से लिखा है कि कंड्यूसिव इन्वायरमेंट चाहिए। बच्चे में बीज है और पूरे बीज की पोटेंशियल लेके आगे गया है। मैं बीके शिवानी जी के भी बहुत अच्छे टॉक्स सुनती हूँ, बहुत सारे लोगों के सुनती हूँ, सदगुरु जी के सुनती हूँ। तो जो बीज लेके आया है बच्चा, वो अपने क्षमता में आगे जाने वाला है, सारा साजो सामान उसके साथ उसके लेके आए। हमें क्या देना है, कंड्यूसिव इन्वायरमेंट। तो उन्होंने ना खेत खलियान का उदाहरण दिया कि हम ना जब खेत में खेती करते हैं, तो खेती करते हैं तो हम बीज डालते हैं, जैसे इन्होंने उदाहरण दिया, पानी देते, लेकिन हम ना अंदर से ज़मीन के अंदर जाके खींचते नहीं है गेहूँ को या ज्वार को, खींचते नहीं है। बहुत अच्छा उदाहरण जो कि ये खींचा नहीं जाता है, दैट इज़ अ कॉन्सिक्वेंसेस। तो ऐसा इन्वायरमेंट आपको देना है। तो ज़िंदगी की जो सबसे ब्यूटीफुल चीज़ें हैं, नींद है, भूख है, और जिसको हम बोलते हैं कि प्यार है बच्चे के लिए, वो ना लाया नहीं जा सकता। ये कंड्यूसिव इन्वायरमेंट से बच्चा फूलता है। तो मैंने तो बहुत अच्छा कंड्यूसिव इन्वायरमेंट दिया, मेरा बच्चा कि ये क्यों नहीं बना, नहीं, वो जो बनने आया है वो बनेगा। आपका काम सिर्फ, आप एक शेतकरी जैसा है, खेत खलियान संभालने वाला। तो आपको वो कंड्यूसिव इन्वायरमेंट अगर देते हैं तो बच्चा अपनी पूरी जो उसकी जो एक्चुअलाइजिंग टेंडेंसी है, जहाँ वो अच्छा कुछ भी बनेगा, जो कुछ उसके इस बीज में छुपा है। तो अगर मोगरा है तो मोगरा बनेगा, गुलाब है तो गुलाब बनेगा, जो कुछ बोलना। तो ये मैं कुछ बहुत नई बात नहीं बोल रही, लेकिन मुझे सबसे अच्छी नई बात अभी जो अनघा जी ने बोली, द लास्ट थिंग प्रोबेबली आई वांट टू मेंशन, खुशी का पासवर्ड। हमारा जो न्यूरोबायोलॉजिकल सिस्टम है एज ए ह्यूमन स्पीसीज बहुत इंटरेस्टिंग है। हम ना हमेशा कोई भी चीज़ का मीनिंग निकालते हैं। अगर आपके सामने एक डॉट लिखा है तो कोई बच्चा इस डॉट में कुछ भी देखेगा, सूरज देखेगा, चांद देखेगा, हम ना उसको बिना अर्थ दिए चुप नहीं बैठ सकते। दैट इज़ व्हाट इज़ अवर सिस्टम। क्या मैंने बोला इसका कुछ अर्थ नहीं निकालना है, तो अपने आप आपके अंदर आएगा, आप बोलोगे कि नहीं बोलोगे वो बात अलग है। तो अर्थ निर्माण करना ही हमारा सिस्टम का ये है। अब आपके सामने 2 चीज़ें हैं, अच्छे अर्थ निर्माण करो, गलत अर्थ निर्माण करो। जो अनघा जी बोल रहे कि अच्छे अर्थ निर्माण करोगे तो देयर इज़ अ कंप्लीट बॉडी चेंज, द इमोशनल चेंज। बुरे अर्थ निर्माण करोगे तो आपके पीछे सो जो मीनिंग है, जो हमारे न्यूरोबायोलॉजिकल सिस्टम निकालने ही वाली है, वो मीनिंग हम जितना कंस्ट्रक्टिव निकालेंगे, फंक्शनल निकालेंगे। मैं पॉजिटिव नहीं बोल रही हूँ, मैं फंक्शनल बोल रही हूँ। फंक्शनल माने अगर मुझे ये होना है तो उसके लिए जो मीनिंग उपयोग का है, अगर मुझे आज इस कार्यक्रम में आना है तो जो ड्रेस उपयोग का है, मैं जैसे चुनती हूँ, तो अगर मुझे ये रोल निभाना है, मुझे राम का रोल निभाना है, मुझे रावण का रोल, तो वही कॉस्ट्यूम लेना पड़ेगा। तो वो मीनिंग जो फ्रीडम है, अगर हम वो सही मायने में लेते हैं तो मेरे ख्याल से हमें खुशी का पासवर्ड। बहुत सुंदर, बहुत सुंदर। मैं दोनों हमारे आज के गेस्ट को तहे दिल से बहुत शुक्रिया अदा करती हूँ, और आई एम श्योर कि आप लोगों ने भी इसको बहुत एंजॉय किया होगा, इस कन्वर्सेशन को, कि एक तरफ अनघा जी हमको प्रैक्टिकल अपने लाइफ से ही बता रही है सब कुछ। आप साइंटिफिकली कई चीज़ों को खोलने का प्रयास किया, एक्सेप्टेंस, शांतता, बैलेंस, ये सब चीज़ें हम जानते हैं। उसके बावजूद भी हम सबको ये मानना पड़ेगा, क्योंकि तभी
बाज़ारों में खुशी बेची भी जा रही है और ख़रीदी भी जा रही है, क्योंकि हम उसको अप्लाई नहीं कर रहे हैं। तो आज का ये जो प्रयोजन है, अनघा जी जैसे हम सब अप्लाई करें, हज़ारों ऐसे लोग हैं जो अप्लाई करते भी होंगे और आगे के हम सेक्शन में ज़रूर देखेंगे हैप्पीनेस के बारे में। आप दोनों को फिर से बहुत बहुत शुक्रिया। थँक्यू व्हेरी मच. मगाशी सोनालीताई म्हणाली तसं की एवढंच रिक्वेस्ट करेन की पालक स्वतःचा आनंद मुलांवर लादतात तसं कृपा करून करू नका, कारण तुम्ही त्यांच्याच शोधता. तो तुमचा आनंद नक्की असेल, पण त्याला स्वतःचं अस्तित्व आहे. तेवढं शोधलं तर कदाचित तुम्हाला मिळणारा आनंद दुप्पट असेल. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी ताईने मला सांगितली की माझ्या गुरुवर्यांमुळे मी इथे उभी आहे, बिकॉज समर्पण आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लीन होणं, या दोन गोष्टींशिवाय तुम्ही उभेच राहू शकत नाही. मला असं वाटतं की एक्सेप्टन्सची सगळ्यात उंच पायरी कोणती असेल तर ती सरेंडर होण्याची आहे. तर कबीरांचा एक दोहा आहे की जितना तू झुकता चला गया उतना मैं तुझे उठाता चला गया. ही जर ओळ लक्षात ठेवली तर तुम्ही खऱ्या अर्थी जिथे नम्र व्हायचं आहे तिथे समर्पणानं जर आपण सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या ना, तर खऱ्या अर्थी तुमचा आनंदसुद्धा सोपा होतो. आणि त्याच्या मागे धावू नका रे, कारण ते कसं आहे माहिती आहे, कुत्र्यासारखं आहे ते की आपण धावलो की ते पण मागं धावतं आणि आपण शांत उभं राहिलो की तेही शांत उभं राहतं. त्यामुळे तसं करू नका. सुखाच्या मागं धावत बसलात तर ते पुढं तुम्ही मागं किंवा तुम्ही पुढं ते मागं, म्हणजे कधीच मिळणार नाही. स्थिरावलात आणि स्थितीपर्यंत पोचलात तर तेही तुमच्याबरोबर असेल आणि तुम्ही त्याच्याबरोबर असाल. थँक